नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि नवी मुंबईमधील सखल भागामध्ये सुद्धा या मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नलवडे यांनी। पाहूया। शहरामध्ये 2-3 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू होता आणि आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याचमुळे नवी मुंबई शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। नवी मुंबई शहरातील सानपाडा, जुईनगर, नेरूळ विभागातील कांदळवनाची क्षेत्र नष्ट करताना काही भूमाफिया आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे हे पाणी शहरामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? पावसाचा आनंद तर घेत आहात, मात्र गुडघाभर पाणी साचलं। पावसाचा आनंद आम्ही खूप घेत आहोत। आता पाणी साठलेलं आहे, याचा आम्ही आभारी मानू की आम्हाला खंत व्यक्त करू। नवी मुंबई महानगरपालिका आज आम्हाला एवढी मस्त सोय देत आहे। आता यांच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू शकतो, तुम्ही सांगा मला, तुम्ही प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो। दादा, एवढं पाणी साचलंय, नवी मुंबई महानगरपालिकेने नाले सफाई केली होती तरी पाणी कसं साचलं? आता तरी त्यासाठी एक सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो म्हणजे आपले प्लॅस्टिक। दुसरा म्हणजे असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी साफसफाई केली आहे की नाही केलेली आहे ही नागरिकांना पण तुम्ही दाखवून द्या। नागरिकांना नसेल दाखवली तर मग एवढं पाणी कसं काय साचलं हे नागरिकांना आपोआप समजतंय। नवी मुंबईतील जी कांदळवनाची क्षेत्र आहे ती नष्ट झालेली पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे सानपाडा आणि जुईनगर सारख्या भागांमध्ये पाणी शिरलंय का? नाही, सानपाडा, जुईनगर भागांमध्ये पाणी नक्की शिरलेलं आहे। त्याचबरोबर आज पूर्ण नवी मुंबईमध्ये पाऊस आहे। आता तांदळवन तुम्ही जे म्हणताय, आता त्याच्यामध्ये जर असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील, नवी कर्मचारी असतील, ते काय करतात? कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।